नमस्कार मंडळी, सुप्रियाज किचनमध्ये आज तुम्ही सर्वांचा खूप खूप स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे खूपच सोप्या पद्धतीने बनवलेले परफेक्ट गुलाबजामुन. तर व्हिडिओला अजिबात मध्येच स्किप करायला जाऊ नका. आज मी तुम्हाला काही टिप्ससुद्धा स्टेप बाय स्टेप देणार आहे, ज्याने हे घरच्या घरी विकत आणल्यासारखे गुलाबजामुन तयार होणार आहे. इथं तुम्ही बघू शकता की मी गिट्सचे 4 पॅकेट्स घेतलेले आहेत गुलाबजामुनचे. कधीही गुलाबजामुन जेव्हा आपण घेतो त्यावेळेला एक तर गुलाबजामुनची जी कंपनी आहे ती आपल्याला बघायची आणि एक्सपायरी डेट आपल्याला चेक करायला हवी. मग वाट कसली बघूया, चला रेसिपीला किक स्टार्ट करूया. आता इथे तुम्ही बघू शकता की 1 बाय 1 मी सगळे 4ही पॅकेट्समधले जे मिक्स आहे ते ना एकत्र घेतलेलं आहे. इथं मी 1 ग्लास कोमट दूधसुद्धा घेतलेलं आहे. आपल्याला दूध कोमटच घ्यायला पाहिजे, ज्याच्यामुळे आपलं असं मिश्रण आहे ते छानपैकी मळून फुलून येतं. तुम्ही इथं बघू शकताय मी जरा जरा करून हे कोमट दूध मिक्स करत आहे. आपल्याला एकदमच जास्त दूध घ्यायचं नाही आहे. जसं आपल्याला गरज वाटते तसं आपल्याला दूध मिक्स करून जे पीठ आहे छानपैकी मळून घ्यायचं आहे आणि ह्याला 15 मिनटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे. तर आता आपण चला तोपर्यंत पुढची प्रोसिजर करूया. इथं मी एक भांडं घेतलेलं आहे आणि भांड्यामध्ये आता 4 पॅकेट्स माप मी तुम्हाला सांगत आहे. प्रत्येक 1 पॅकेटसाठी आपल्याला 250 ग्रॅम साखर लागणार आहे. तर इथं मी आता 4 पॅकेट घेतलं आहे, ज्याच्यामुळे मी इथं सध्या सुरुवातीला 750 ग्रॅम साखर घेत आहे. आता आपल्याला जितकी साखर आपण घेतलेली आहे तितकंच इक्वल आपल्याला पाणीसुद्धा घ्यायचं आहे. जे मी 750 मिलीलिटर पाणी घेतलेलं आहे आणि आपल्याला आता हे मोठ्या आचेवरती कंटिन्यूअस उकळून घ्यायचं आहे. आपल्याला काळजी घ्यायची आहे की आपल्याला हे चिकट करायचं नाही आहे, ह्याच्यामध्ये तार यायला द्यायची नाही आहे. आता मी अल्टरनेटली दोन्ही काम करत आहे. एका साईडला मी पाक करायसाठी ठेवलेलं आहे भांडं आणि तुम्ही बघू शकताय त्याच्यामध्ये मी 1 मोठा चमचा वेलची पूडसुद्धा ॲड करत आहे. आता मी इथं एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे. तेल जवळपास अर्धा लिटर आहे. आता आपल्याला गॅस मीडियम फ्लेमवरती ठेवायचं आहे आणि तेल गरम करून घ्यायचं आहे. तर तेल गरम होईपर्यंत चला आपण आता छोटे छोटे जे पिठाचे गोळे करूया. सगळ्यात आधी आपल्याला आपल्या हातांना तूप लावून घ्यायचं आहे. तूप किंवा तेल जे तुमच्याकडे अवेलेबल असेल आणि करेक्ट माप, एकच मापाचे सगळे गुलाबजामुन होण्यासाठी आपण एखादा चमचासुद्धा घेऊ शकतो. जसं तुम्ही बघू शकता की मी 1 चमचा घेतलेला आहे, ज्याच्यामुळे तुम्ही लास्टमध्ये बघाल की माझे जे गुलाबजामुन आहेत ते एकच मापाचे झालेले आहेत, जे खूपच दिसायलासुद्धा छान वाटतात. जर आपण अंदाजे करायला गेलो तर गुलाबजामुनचे जे माप आहेत एखादे छोटे होतात किंवा एखादे मोठे होतात. ही जी ट्रिक आहे गुलाबजामुन करायची ही खूपच सिंपल आहे. एखादी तुम्ही जर छोटी मुलंसुद्धा गुलाबजामुनचे हे गोळे करायला घेतला तर ते सुद्धा एकदम परफेक्ट मापाचे गोल नक्की होणार. तुम्ही बघू शकताय जे मी आता गोळे केले आहेत ते एकच मापाचे झालेले आहेत. सुरुवातीला आपल्याला थोडंसं त्याच्या हातावरती आपल्या दाब द्यायचा आहे गोळा करताना आणि नंतर एकदम सॉफ्ट हाताने ते गोळे करायचे. आता तेलसुद्धा गरम झालेलं आहे आणि मी तेलामध्ये जे गुलाबजामुनचे गोळे आहेत ते तळायला गाठलेले आहे. तुम्ही बघू शकताय मंद आचेवरती हे तळून घ्यायचं आहे. हलका सोनेरी कलर येईल तोपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय की किती छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे गुलाबजामुनना आणि याचं टेक्स्चरसुद्धा किती छान सुंदर आलेलं आहे. आपल्याला जे गॅस आहे ते लो फ्लेमवरतीच ठेवायचं आहे आणि गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत. गॅस मंद आचेवरती ठेवल्यामुळे जे गुलाबजामुन आहेत आतपर्यंत छानपैकी भाजून येतात. आता इथं पाकसुद्धा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता की मी एक एक करून सगळे गुलाबजामुन जे आहेत पाकामध्ये डीप करत आहे. ज्या क्षणी हे गुलाबजामुन पाकामध्ये
जातात त्यावेळेला हे ना खूपच सुंदर जो कलर आहे तो येतोय. तुम्ही बघू शकताय की टेक्स्चर किती छान आलेलं आहे. बघता क्षणीच तोंडामध्ये पाणीसुद्धा येत आहे. असेच करून आपल्याला सगळे जे गुलाबजामुन आहेत ते पाकामधून हलक्या हाताने फिरवून घ्यायचं आहे. आता जे मी तुम्हाला आधी सांगितलेलं की मी 750 ग्राम साखरेचा पाक तयार केला आहे आणि आता जो आहे मी 250 ग्रामचा साखरेचा पाक तयार केला आहे, जो मी वरनं ओतत आहे, ज्याच्यामुळे जे वरतीसुद्धा जे गुलाबजामुन आहेत ते छानपैकी भिजून येतील. आपल्याला ही काळजी घ्यायची आहे की जे गुलाबजामुन आहेत ते वरतीपर्यंत पाकामध्ये पूर्णपणे भिजलेले हवे. मला माहीत आहे ज्यावेळी आपल्या घरी गुलाबजामुन केले जातात त्या क्षणीच हे लगेच संपतात, पण आपल्याला गुलाबजामुन पाकामध्ये कमीत कमी 2 तास भिजत ठेवायला पाहिजेत. तुम्ही आता बघू शकताय की गुलाबजामुन किती छानपैकी भिजलेले आहेत. त्यांचा जो आकार आहे, साईज आहे, तो सुद्धा इक्वल सेम आलेला आहे आणि गुलाबजामुनचा जो टेक्स्चर आहे तो सुद्धा खूपच छान झालेला आहे. जर तुम्ही दिलेल्या टिप्सनुसार अशाच प्रकारे गुलाबजामुन घरी बनवला तर ते सॉफ्टसुद्धा होणार आहे. तुम्हाला विकतले गुलाबजामुन आणायची सुद्धा काही गरज नाही. मुलं जेव्हा कधी घरी हट करतात किंवा फरमाईश करतात तेव्हा तुम्ही हे गुलाबजामुन झटकीपट घरामध्ये तयार करू शकतात. हे गुलाबजामुन तुम्ही आता नक्की ट्राय करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की कळवा की तुमचे गुलाबजामुन कसे झाले आहेत. आणि अशाच नवीन व्हिडिओजसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.